आज है सैटरडे, तो चलिए हम चलते हैं हनुमान मंदिर। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आता आपण कुठं चाललो हे तर तुम्ही ऐकलंच ना. येस, आपण बजाज नगर येथील जागृत हनुमान मंदिरला चाललो आहे. सगळ्यात पहिले पाणीपुरी खाल्ली, प्रसाद घेतलं आणि ह्या छोट्या कार्टूनसोबत टाइमपास करत मंदिरात गेलो. हा मंदिर बजाज नगरमध्ये खूप सुप्रसिद्ध आहे आणि जागृतसुद्धा. आता तुम्हाला विचार पडला असेल का हा मिनी डिझास्टर माझ्या व्लॉगमध्ये कोण दिसतं, तर हे आमच्या शेजारी राहणारा अद्विक आहे. हा खूप क्यूट आहे आणि खूप इनोसेंट पण फक्त दिसायला. हरकते त्याच्या खूप नॉटी आहेत, माझ्यापेक्षा 10 टाइम जास्त. मंदिरमध्ये एंट्री करतात सगळ्यात पहिले आम्ही दर्शन केले, पाय पडले. मग आदित्यने तिथं प्रे केलं आणि देवाला प्रसाद चढवलं. तो प्रसाद मग आम्हाला सगळ्यांना वाटायचा होता. आणि हा कॉपी कॅट त्याला कॉपी करत होता. तो जसं समोर प्रोसेस करत होता, हा मागे प्रोसेस करत होता. नंतर मी सुद्धा दर्शन घेतलं. मला ना मंदिरात यायला खूप आवडतं, म्हणजे मला असं एकदम शांती वाटते. तुम्हाला आवडतं का मंदिरमध्ये जायला आणि तुम्हाला भेटते का शांती, हे मला कमेंट करून सांगा. नंतर मी हनुमान चालीसा म्हणली, प्रे केलं आणि मग आम्ही तिथून बाहेर निघलो दुसऱ्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी. मग आम्ही गेलो गणपती मंदिरात. माझ्यापेक्षा 10 टाइम्स जास्त आदो एक्सायटेड होता सगळे मंदिरचे दर्शन करायला. मग आम्ही नवग्रह मंदिरचे दर्शन केले, शनी महाराजांचे दर्शन केले. मग ते सगळं फिनिश करून आम्ही गेलो बाहेर. सगळ्यांना प्रसाद वाटलं. मी ते करत होती तोपर्यंत आदू इतकी मस्ती करत होता की सगळेजण त्याच्याकडे बघत होते. मग त्यानंतर आम्ही गेलो चाट सेंटरवर, जे आमचं फेवरेट आहे. तिथे जाऊन आम्ही रगडा, दहीपुरी, भेलपुरी खाल्ली. हे आमचं बिफोर आफ्टर इफेक्ट होतं. आणि त्यानंतर आम्ही पार्सल घेतलं मम्मीसाठी आणि आम्ही घराकडे निघालो. तर मग माझ्या व्हिडिओजला लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला आमचा आदू कसा वाटला. ओके, बाय, सी यू गाईज.